सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शहराचे ग्रामदैवत थोर संत सद्गुरू गोदड महाराजांचा 188वा संजीवनी समाधी सोहळा व पालखी सोहळ्यानिमित्त आज कर्जत शहरात अभूतपूर्व असा भक्तिमय सोहळा पार पडला। या पावन प्रसंगी श्री क्षेत्र मच्छिंद्रगड येथून मच्छिंद्रनाथ महाराजांच्या पवित्र पादुका तब्बल 1000 वर्षानंतर प्रथमच गडाच्या खाली आणण्यात आल्या। श्री क्षेत्र मांदळी येथील आत्माराम बाबा यांच्या पवित्र पादुकाही या सोहळ्यात सहभागी झाल्या। या दोन्ही पादुका सुंदररित्या सजवलेल्या रथामध्ये ठेवून कर्जत शहरात भाविकांच्या दर्शनासाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली। पारनेर तालुक्यातील देवी भोईरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणातील 10 आरोपींना दिलेला अटकपूर्व जामीन अहिल्यानगर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लोणे यांनी शुक्रवारी रद्द केला। आरोपी तलाठी किरण म्हात्रे, क्रांती शुगर या खासगी कंपनीचे चेअरमन ज्ञानेश नवले, संचालक पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले, निवृत्ती नवले यांचा समावेश आहे। भंडारदरा धरणाच्या कालवा पाट पाण्याच्या वापरासह नादुरुस्त झालेल्या SWF पाणी मापक यंत्रणेबाबत राज्य शासनाने नव्याने सविस्तर शपथपत्र दाखल करावं असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत। या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी 2026 रोजी ठेवण्यात आली आहे। चांदा ग्रामपंचायतीचा 5 वर्षाचा कार्यकाल येत्या आठवड्यात पूर्ण होत असून विद्यमान पदाधिकाऱ्यांची शेवटची ग्रामसभा खेळीमेळीत पार पडली। मात्र या शेवटच्या ग्रामसभेलाही अनेक सदस्यांनी दांडी मारल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। गत आठवड्यात कोरम अभावी तहकूब झालेले ग्रामसभा शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर झाली। अध्यक्षस्थानी सरपंच रावसाहेब 10 तोंडे होते। सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचक ग्राम विकास अधिकारी कदम यांनी केला। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील महादेव मंदिरामध्ये श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। या निमित्त 3 दिवस तिसगाव येथील महादेव मंदिरात महापूजा आयोजित करण्यात आली होती। तसेच गावातून मूर्तीची संवाद्य मिरवणूक काढण्यात आली। 3 दिवस अक्षरशः तिसगाव भक्तिसाद नाहून गेलं होतं। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। बाजार समित्यांमध्ये मातीमोल बाजार भावाने कांद्याची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भागत नाही। त्यासाठी सरकारने हस्तक्षेप करत कांद्याला रास्त हमीभाव देऊन नाफेडद्वारे खरेदी करावी या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पारनेर तहसील कार्यालयासमोर धरणे धरत नायब तहसीलदार दिलीप कारखिले यांना निवेदन दिले। शेतीच्या बांधाच्या वादातून लांडेवाडी येथील शेतकऱ्यास तिघांनी कोयत्याने मारहाण केली। या घटनेत संबंधित शेतकरी गंभीर जखमी झालाय। गैनीनाथ माधव काळे असे त्याचं नाव आहे। या प्रकरणी सोनई पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला। जखमी गैनीनाथ माधव काळे यांच्या फिर्यादीनुसार सोमवारी ते गायीसाठी ऊसाचा चारा घेऊन येत होते। त्यावेळी अनिकेत नवनाथ काळे याने त्यांना तू माझ्या शेताचा बांध का फोडला अशी विचारणा करीत कोयत्याने मारहाण केली। संगमनेर शहरामधील अवैध कत्तलखान्यांवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे। या कारवाईत 1500 किलो गोमांस, 2 जिवंत जनावरे, वजन काटा व सुरा असा एकूण 5,53,300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। जमजम कॉलनी गल्ली क्रमांक 9 येथे सोहेब मुहिदुद्दीन कुरेशी हा त्याच्या साथीदारासह गोवंशी जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली। पथकाने तत्काळ तेथे छापा टाकला असता काही इसम कत्तल करताना दिसले। पथक त्यांना पकडण्यासाठी जात असताना काही इसम पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील दरवाजाने अंधारातून पळून गेले।
रावरी फॅक्टरी येथील दत्तनगर परिसरात अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. राहत्या घरात भिंतीच्या आडोशाला बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू बाळगणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी पकडलाय. संगीता संदीप गायकवाड असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. बुधवारी दुपारी 12:15 वाजता रावरी पोलिसांच्या पथकाने वरील कारवाई केली. आरोपींच्या ताब्यातून 1000 रुपये किमतीची 10 लिटर गावठी हातभट्टी दारू कॅन जप्त केल्यात. या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात महाराष्ट्रीय दारूबंदी अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.